नमस्कार. शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन संदर्भात महत्त्वाची जी काही सूचना आहे, तर ती सूचना परत आलेली आहे. त्याच्यामध्ये डोमोसाईल संदर्भात ज्या उमेदवारांकडे डोमोसाईल नव्हता, तर त्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे त्या ठिकाणी 3 डॉक्युमेंट बघा अटॅच करून जी काही फॉर्म असेल, सेल्फ सर्टिफाय असेल, तर तो करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवार डोमोसाईलमुळे त्यांचं जे काही आरक्षणाचा जो लाभ असेल, तर तो सध्या घेऊ शकत नव्हते. परंतु आताच्या घडीला कालच्या दिवसाला जी काही न्यूज बुलेटिन सूचना आलेली आहे त्याच्यानुसार ज्या उमेदवारांकडे डोमोसाईल नाही तर त्या उमेदवारांनी त्या सूचनेप्रमाणे सध्या बघा जे काही तुमचे 3 डॉक्युमेंट्स आहेत तर ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करायचे आहे आणि नंतरच्या वेळेला तुम्हाला जे काही तुमचं मूळचं डोमोसाईल असेल सर्टिफिकेट तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानुसार सध्या रजिस्ट्रेशन करा. आता ह्यामुळे जे काही उमेदवार हजारोच्या संख्येने उमेदवार सध्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नव्हते तर ते उमेदवार पुन्हा शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये या ठिकाणी इन झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराचा जो काही स्कोर आहे, तर तो स्कोरनुसार सध्या बघा आपापल्या प्रवर्गानुसार जे काही सेफ स्कोर असेल, तर तो नेमका किती ह्या ठिकाणी असू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे, की शिक्षक भरती 2017 मध्ये, त्यानंतर शिक्षक भरती 2022 आणि 2025 ह्यामधील जे काही उमेदवार आहेत, तर ते उमेदवार नेमके रँकनुसार सध्या बघा किती असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की 2017-2022 मध्ये जो काही डिफरन्स होता स्कोरनुसार आणि जे काही कट ऑफनुसार, तर तो 2025 मध्ये बघा तशा पद्धतीने राहणार का? तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही संपूर्ण या ठिकाणी एनालिसिस करणार आहोत. जे काही ऑल प्रवर्गाचे सेफ स्कोर नेमका किती असू शकतो, त्यानंतर ऑल कॅटेगरी संदर्भात ह्या ठिकाणी जे काही तुमचे मार्क्स आहे, तर ते मार्क्स नेमके किती मार्क्सपर्यंत तुम्ही होप्स ठेवू शकता. जरी तुम्हाला कमी मार्क असेल, तरी देखील तुमची निवड बघा कशा पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकते. जो काही पॉझिटिव्ह असेल, तर तो पॉझिटिव्ह तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. तर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्लाइडच्या माध्यमातून सध्या जाणून घेणार आहोत. जोपर्यंत तुम्हाला आता रजिस्ट्रेशनला पुन्हा जी काही मुदतवाढ आहे, तर ती सध्या बघा मिळालेली आहे. अजूनही तुमची काही त्या ठिकाणी त्रुटी असेल, तर त्या त्रुटी तुम्ही त्या रजिस्ट्रेशनमध्ये सध्या बघा दुरुस्त करून पुन्हा सेल्फ सर्टिफाय असेल, तर ते करून घ्यायचं आहे. नेमक्या कोणकोणत्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसार जी काही दुरुस्ती असेल, तर ती पुन्हा करून घ्यायची आहे. जेणेकरून तुम्हाला निवडीचे जे काही चान्सेस असेल, तर ते इथं वाढू शकतात. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि WhatsApp ग्रुप आहे. त्याच्यासाठी लिंक या ठिकाणी बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉइन होऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा सध्या परीक्षा दिलेली होती टेट 3 परीक्षा, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की डबल वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा अशी जी काही परीक्षा देणारे उमेदवार 3 ते 4,000 पेक्षा जास्त उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळाले आहे. आणि मागचं एक परिपत्रक सध्या बघा या ठिकाणी नोटिफिकेशन आलं होतं. त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळा, 4 वेळा अशा उमेदवारांनी परीक्षा जर दिली असेल, तर अशा उमेदवार जे असेल, तर ते डायरेक्ट या ठिकाणी भरती प्रक्रियेतून सध्या बघा बाद होणार आहे. अशा पद्धतीचं जी काही सूचना आहे, तर ती सूचना इथं देण्यात आली होती. म्हणजे इथं तुमचे हे ते 3 ते 4,000 प्लस उमेदवार आहे, तर हे ह्या ठिकाणी कॉम्पिटिशनमधून डायरेक्ट बघा कमी होणार आहे. आता हे 3 ते 4,000 प्रत्येक प्रवर्गाचे उमेदवार असणार आहे. तर तुमच्या प्रवर्गामधले तुमच्या हायेस्ट असलेले जे उमेदवार असेल, तुमच्यापैकी बघा या ठिकाणी जास्त मार्क घेणारे उमेदवार देखील ह्याच्यामध्ये असू शकतात. तर ते उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमधून इथं बाहेर होणार आहे. म्हणजे तुम्ही कमी मार्क जरी असेल, तरी तुम्ही ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये जोपर्यंत व्हेकन्सी सध्या बघा जास्तीत जास्त येत नाही, तोपर्यंत ह्या ठिकाणी तुम्ही जे काही पॉझिटिव्ह असेल, तर ते पॉझिटिव्ह सध्या राहायचं आहे. कारण सर्व जो काही शिक्षक भरतीचं जास्तीत जास्त व्हेकन्सी आल्या, तेवढी संधी जी असेल, तर ती तुमची वाढणार आहे. त्यानंतर दुसरा जो घटक होता, सिंगल नाव असलेले जे काही उमेदवार होते, बेबी, सोना वगैरे आपल्याला जे काही या ठिकाणी जो स्कोरचं PDF होती, त्याच्यामध्ये पाहायला मिळाले. तर हे जे नाव आहे, तर हे नाववाले उमेदवार देखील सध्या बघा एक प्रकारे शिक्षक भरतीमधून त्यांनी जर त्या ठिकाणी खुलासा दिला नाही, तर हे उमेदवार देखील आपल्याला कदाचित शिक्षक भरतीमधून बाद झालेले पाहायला मिळू शकतात. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, की जे उमेदवार TET आणि CTET अपात्र असेल, बरोबर. आता ह्याच्यामध्ये TET आणि CTET असलेले उमेदवार भरपूर मोठ्या प्रमाणावर अपात्र आहे. म्हणजे हे जे उमेदवार आहे, तर हे उमेदवार जे 2 प्रमुख सध्या घटक असतात. म्हणजे पहिला जो घटक आहे, तो म्हणजे ह्या ठिकाणी 1ली ते 5वी जो घटक आहे, ज्याची व्हेकन्सी जिल्हा परिषद, महानगरपालिका, परिषद असेल किंवा इतर ज्या काही खाजगी अनुदानित संस्था असतात, त्या ठिकाणी येत असतात. त्याच्यासाठी पहिला पेपर सध्या बघा उत्तीर्ण असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं जे आहे, ते 6 ते 8 जो गट आहे, म्हणजे 6वी ते 8वी साठी जी व्हेकन्सी येते, त्याच्यासाठी पेपर क्रमांक 2 सध्या बघा TET किंवा CTET
पात्र असायला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी डायरेक्ट निम्मेपेक्षा जास्त उमेदवार टीईटी सीटेट जर क्वालिफाय नसेल तर हे डायरेक्ट जे असेल तर हे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या नसणार आहे. हे उमेदवार डायरेक्ट कुठे जाणार तर 9वी 10वी त्यानंतर 11वी आणि 12वी हे जे काही गट आहेत 2 गट तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट ते कॉम्पिटिशनमध्ये जाणार. आता ह्याच्यामध्ये समजा अपात्र असलेले जे उमेदवार आहे ह्यांचे हायेस्ट मार्क असलेले उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. म्हणजे हे उमेदवार जे आहे तर ते तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही जर टीईटी किंवा सीटेट पात्र असाल आणि तुमचे कमी जरी मार्क असेल तरी तुम्ही तुमच्या प्रवर्गानुसार या ठिकाणी कुठेतरी जिल्हा परिषदला किंवा मग हे जे काही मनपा असेल नपा असेल त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन या ठिकाणी बघा होऊ शकतं. म्हणून संधी जी असेल तर ती संधी कमी मार्क असेल तरी तुम्ही जर या ठिकाणी टीईटी सीटेट पात्र असाल तर तुमची संधी इथं वाढू शकते. त्यानंतर मित्रांनो जेव्हा आता रजिस्ट्रेशन सध्या बघा सुरू आहे आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत तर त्या सध्या बघा लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यासाठी शिक्षक भरतीचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते म्हणजे ह्या ठिकाणी तुमची निवडीसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही माध्यम आहे बरोबर तर हे माध्यम तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. जास्त करून तुम्हाला जे काही तुमचं 10वीचं 12वीचं आणि पदवीचं हे जे माध्यम आहे तर हे माध्यम बघा व्यवस्थित टाका. कारण ह्याच्यावरूनच तुम्हाला पुढची जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती सध्या बघा त्या वेकेन्सीची जाहिरात तुम्हाला रेफरन्समध्ये जे काही रिकमेंडेशन असेल तर त्या पोस्टसाठी तुम्हाला होणार आहे. म्हणून माध्यम जे असेल तर एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. अजूनही वेळ तुमच्याजवळ सर्टिफाय जरी तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही अनसर्टिफाय करून पुन्हा जे काही बदल असेल तर ते करू शकतात. मात्र अनसर्टिफाय करून बदल झाल्यानंतर पुन्हा सर्टिफाय करायला विसरू नका. कारण शेवटी फॉर्म सर्टिफाय झालेला ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे बरोबर. तर हे माध्यम व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर तुमचा जो काही प्रवर्ग आहे तर तो प्रवर्ग ह्या ठिकाणी बघा नेमका कोणता प्रवर्ग आहे तो व्यवस्थित इथं टाकला आहे किंवा नाही तो व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर जे काही गट असणार आहे गट म्हणजे तुमची निवड ज्या गटासाठी सध्या बघा ह्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल 1ली ते 5वी असेल 6वी ते 8वी असेल 9 ते 10 असेल बरोबर किंवा 11वी 12वी असेल तर त्या गटासाठी जी काही पात्रता आहे तर ती पात्रता व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला पुढे त्या गटासंदर्भात जी काही निवड जर झाली तर पुढे अडचण होणार नाही. त्यानंतर आरक्षण जर म्हटलं तर ह्या ठिकाणी समांतर आरक्षणामधले उमेदवार असेल तर त्यांनी आपापल्या आरक्षणानुसार सध्या बघा नोंदणीमध्ये माहिती ती नोंद करा. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक किंवा इतर जे काही आरक्षण आहे समांतर तर ते तुम्ही व्यवस्थित नोंद करायचं आहे. महिला प्रवर्गातील उमेदवारांनी महिला आरक्षणाचं जो आहे तर ते व्यवस्थित तुमच्याकडे सध्या बघा त्या संदर्भात माहिती नोंद तुम्ही करून घ्यायची. ज्या प्रवर्गाला महिला आरक्षण लागू आहे त्यांनी सध्या नोंद करून घ्यायची आहे बरोबर. त्यानंतर शैक्षणिक जी काही पात्रतेमध्ये तुमचे पदवी संदर्भात माहिती असेल किंवा ह्या ठिकाणी पदव्युत्तर पदवी संदर्भात असेल त्यानंतर बीएड डीएड संदर्भात माहिती व्यवस्थित तुम्ही भरून घ्यायची. त्यानंतर विषय जो आहे तर हा विषय पदवीचा विषय मुख्य विषय आपल्याला भरायला बघा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर हा विषय व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. ही संपूर्ण माहितीच्या आधारावर तुमची जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा पुढे त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही गट असणार आहे बरोबर निवडी संदर्भात जी संधी असेल तर तुम्हाला 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी या ठिकाणी आपल्याला टीईटी आणि सीटेट परीक्षा सध्या बघा ह्या ठिकाणी उत्तीर्ण व्हायला पडतात. आणि इकडे जी आहे 9वी ते 12वी पर्यंत तर इकडे टीईटी किंवा सीटेट तुम्हाला गरज नाही बरोबर. म्हणजे इकडे तुमची टीईटी सीटेट तुम्ही क्वालिफाय नसाल तरी देखील तुम्हाला इथं संधी मिळत असते तुमची पात्रतेनुसार. मात्र हे जे काही 2 गट आहे तर ह्या ठिकाणी टीईटी आणि सीटेटचा पहिला आणि दुसरा पेपर ह्याच्यासाठी पहिला आणि ह्याच्यासाठी दुसरा पेपर सध्या बघा पात्र व्हायला पडतात. म्हणजे हे जे गट आहे तर ह्या गटामध्ये जेवढं तुम्ही पात्र असणार तेवढी तुमची निवडीची संधी इथं वाढणार आहे बरोबर. आणि हे जे गट असतात 9वी ते 12वी पर्यंत तर ह्या गटामध्ये तुमचा मेन म्हणजे या ठिकाणी निवडी संदर्भात तुमचा टेटचा जो काही स्कोर असेल तर तो सध्या बघा हाय असायला पाहिजे म्हणजे जास्त असायला पाहिजे. त्यानंतर तुमचा जो विषय असेल तर तो विषय सध्या बघा ह्या ठिकाणी रेग्युलर मधले म्हणजे ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांचा सर्वात जास्त रेग्युलर जे विषय असतात त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असते. त्याच्यामध्ये रेअर असलेले जे काही विषय आहे त्या उदाहरणार्थ ह्या ठिकाणी बीकॉम मधले विषय असेल बीएससी ह्या ठिकाणी बीएससी मधले विषय असेल तर त्या विषयामध्ये जे काही रेअर विषय असतात त्याच्यात उमेदवार कमी असतात. तर इथं त्यांची निवड सर्वात आधी बघा लवकरात लवकर जे काही जास्त मार्क ह्या ठिकाणी असल्यामुळे लवकरात लवकर ह्या गटासाठी इथं होत असते. म्हणून हे एक महत्त्वाचं असणार आहे. मात्र 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी कमी मार्क जरी असेल आणि तुम्ही टीईटी सीटेट क्वालिफाय असाल तर ह्या ठिकाणी तुमची जिल्हा परिषदला जास्त करून जे काही मनपा असेल जिल्हा परिषदला
निवडीची संधी इथं अवेलेबल होते. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की 2017 मध्ये, 2022 मध्ये आणि 2025 मध्ये जी काही उमेदवारांची संख्या आहे तर ती संख्या नेमकी किती आहे ते देखील तुम्हाला सांगतो. आता इथे 2017चा जर विचार केला तर इथं बघा 180 प्लस 0 उमेदवार होता. 2022 मध्ये 2 उमेदवार होते आणि 2025 मध्ये किती आहे तर 12 उमेदवार आहे. त्यानंतर पुढे 170 प्लस एकच उमेदवार होता 2017 मध्ये आणि 2022 मध्ये 35 उमेदवार होते आणि आता किती आहे तर ह्या ठिकाणी 118 उमेदवार 170 प्लस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कॉम्पिटिशन बघा इथं किती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. 160 प्लस 2017 मध्ये 3च उमेदवार होते. त्यानंतर ह्या ठिकाणी 128 उमेदवार 2022 मध्ये होते 160 प्लस आणि पुढे जर बघितले आता तर 559 आताच्या 2025 मध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. 150 प्लस जर विचार केला तर 2017 मध्ये 153 होते, 2022 मध्ये 331 होते आणि आता डायरेक्ट या ठिकाणी 1672 उमेदवार सध्या पाहायला आपल्याला इथं मिळत आहे. त्यानंतर 140 प्लस जर विचार केला तर 853 होते 2017 मध्ये आणि 2022 मध्ये 779 आणि आता किती आहे तर 4651 एवढे उमेदवार सध्या इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे आपण अजून रँक जर बघितली तर इथं बघा 130 प्लस जे उमेदवार आहे तर 5007 होते 2017 मध्ये आणि 2022 मध्ये या ठिकाणी 2200 जवळपास उमेदवार होते आणि आता किती आहे तर 11,320 उमेदवार इथं 130 प्लस उमेदवारांमध्ये 11,320 उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्ग मधले उमेदवार सध्या बघा ह्याच्यात असणार आहे. सर्वसाधारण जो काही ह्या ठिकाणी स्कोर आहे तो म्हणजे 120 प्लस त्याच्यामध्ये 12,007 होते 2017 मध्ये. त्यानंतर 2022 मध्ये 6,000 समथिंग उमेदवार होते आणि आता 2025 मध्ये किती उमेदवार आहे तर 24,717 उमेदवार जे आहे 120च्या वर वसलेले उमेदवार आपल्याला 24,717 उमेदवार आहे. 110 मार्क जर विचार केला तर ह्या ठिकाणी 14,282 2022 ला होते आणि आता 47,405 एवढे उमेदवार 2025 ला सध्या पाहायला मिळत आहे. आणि लास्टमध्ये जर विचार केला तर ह्या ठिकाणी 100 प्लस उमेदवार जर विचार केला तर इथं बघा 77,000 जवळपास उमेदवार 77,041 उमेदवार 2025 ला आहे. 2022 ला 37,000 जवळपास होते. म्हणजे इथं किती फरक सध्या झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचा जो काही स्कोर असेल तो जो रँक असेल तर ती नेमकी कशा दरम्यान आहे तर त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी बघा विचार करू शकतात. आता उदाहरणार्थ तुमची 120 दरम्यान जरी इथं तुमची रेंज असेल, आता 120 दरम्यान किती आहे तर 24,700 जवळपास इथं उमेदवार आहे. आता हे 24,000 जे आहे तर हे ऑल प्रवर्गाचे असणार आहे बरोबर. तर ह्या ऑल प्रवर्गामध्ये तुमच्या प्रवर्गाचे अगदी कमी देखील असू शकतात किंवा अगदी जास्त देखील असू शकतात. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचा जो काही उमेदवार आहे तर तो सध्या इन्क्लूड असणार आहे. आता ह्याच्यात जे महत्त्वाचं आपण म्हटलं होतं की टीईटी आणि सीटेट परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार आणि अनुत्तीर्ण असलेले उमेदवार हे देखील असणार आहे. आता ह्या ठिकाणी उत्तीर्ण असलेले उमेदवार जर तुम्ही उत्तीर्ण असाल आणि तुमच्यासोबत उत्तीर्ण असलेला उमेदवार असेल तर तो तुमच्या कॅटेगरीचा असेल आणि तुमची सेम क्वालिफिकेशन असेल तर तोच उमेदवार तुमचा कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. इतर जे काही उमेदवार असेल तर ते कोणतेही तुमचे कॉम्पिटिशनमध्ये सध्या नसणार आहे. हे देखील लक्षात घ्या. म्हणजे तुमची जरी इथं रँक 24,000 किंवा इथं 47,000 मध्ये जरी असेल तरी देखील तुमचा जो काही निवडीची संधी असेल तर ती संधी बघा ह्या ठिकाणी तुम्हाला वाढत जाते. कारण तुमच्याजवळ पात्रता जी आहे तर ती पात्रता सध्या बघा ह्या ठिकाणी इतरांपेक्षा जास्त असणार आहे. आता एखादा उमेदवार पहिलीपासून तर 12वी पर्यंत पात्र असेल, मग ह्या ठिकाणी जेव्हा प्रेफरन्स सध्या देत असतो तेव्हा तो डायरेक्ट मोठ्या वर्गाला म्हणजे 11वी-12वी पासून सुरुवात करत असतो. म्हणजे हा उमेदवार जर हायेस्ट असेल, इकडे जर 11वी-12वीला सिलेक्ट झाला तर तो खालच्या वर्गासाठी जी काही सध्या बघा संधी असेल तर ती इतर उमेदवारांना अवेलेबल ह्या ठिकाणी होत असते. म्हणून कमी जरी मार्क असेल तरी तुम्हाला इथं संधी बघा इथं अवेलेबल होऊ शकते. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आता इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी सर्वात जास्त येणे बघा गरजेचं आहे. जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना जी संधी असेल तर ती संधी इथं मिळू शकते. आता ह्या संदर्भात जर कट ऑफ जर बघितला आपण सर्वसाधारण जर वेकेन्सी इथं जवळपास बघितल्या ह्या फक्त जे काही जिल्हा परिषद नप्पा वगैरे असेल ज्या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होतं त्याच्यात जर आपण इथं 10 ते 15,000 पर्यंत जरी विचार केला तरी देखील अशा पद्धतीने जी काही रेंजमधले उमेदवार जे आहे तर त्या उमेदवारांना जी संधी असेल तर ती संधी बघा मिळू शकते. आता जास्तीत जास्त पदं येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. सविस्तर तुमचे
प्रवर्गानुसार बघा कितीपर्यंत तुमचा कट ऑफ येऊ शकतो, त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जरी तुम्हाला ह्या ठिकाणी रँकमध्ये जरी तुम्ही असणार, तरी देखील जो काही होप्स असेल तर तो होप्स ठेवा. कारण ह्याच्यामध्ये किती उमेदवार तुमचे कॉम्पिटिशनमध्ये आहे, तर ते सध्या बघा तुम्हाला सांगता येणार नाही, बरोबर? कारण ह्याच्यामध्ये टी-ई-टी वाले अपात्र उमेदवार देखील बघा बाजूला होणार. तुम्ही जर टी-ई-टी पास असाल, तर ते डायरेक्ट बघा जिल्हा परिषदची 1ली ते 5वी, 6वी ते 8वी साठी जे उमेदवार क्वालिफाय असतात, तर ते त्या ठिकाणी त्यांचं कॉम्पिटिशन डायरेक्ट बघा कमी होऊन जातं. कारण ते टी-ई-टी आणि सी-टेट त्या ठिकाणी क्वालिफाय नसतात, म्हणून त्यांची डायरेक्ट 9वी, 10वी, 11वी, 12वी साठी निवड ही होत असते. म्हणजे इथं कॉम्पिटिशन जे आहे, तर ते सध्या बघा तुमचं इथं कमी होऊन जातं. तर ज्या उमेदवारांचा स्कोर चांगला आहे, बऱ्यापैकी आहे, तर त्यांना बघा शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळे टप्पे होत असतात. त्या टप्प्यांमध्ये कुठेतरी त्यांचं जे काही सिलेक्शन असेल, तर ते सिलेक्शन बघा ह्या ठिकाणी 100% होणार आहे. आणि जे सर्वसाधारण स्कोर असेल, त्यांचा देखील बघा ह्या ठिकाणी कुठेतरी जे काही सिलेक्शन असेल, तर ते सिलेक्शन 100% होणार. मात्र सर्वात कमी जर स्कोर असेल आणि सध्या बघा ह्या ठिकाणी 2 डिजिटचा स्कोर असेल, तुमच्याजवळ आरक्षण आहे, तर त्या आरक्षण असलेल्या उमेदवारांचं देखील सिलेक्शन इथं होऊ शकतं. तर नेमकं तुम्ही कोणत्या ह्या ठिकाणी बघा रँकमध्ये आहात, तर त्यांनी नक्की कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. नेमकं तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ज्या काही सांगितलेल्या बाबी आहे, तर ह्या बाबी म्हणजे माध्यम असेल, प्रवर्ग असेल, आरक्षण असेल, विषय असेल, तुमची शैक्षणिक पात्रता असेल, तर हे सध्या बघा व्यवस्थित नोंद करा. जेणेकरून तुम्हाला पुढे आगामी जे काही प्रेफरन्स सध्या बघा येणार आहे, तर ते सध्या ह्या संपूर्ण माहिती डेटाचा ॲनालिसिस होऊन सध्या पवित्र पोर्टलवर तुम्हाला जी काही वेकेन्सी असेल, तर ती तुमच्या पात्रतेनुसार सध्या दाखवली जाणार आहे. म्हणून ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये पुढे जी काही संधी असेल, तर ती संधी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी काही सध्या बघा निवडीची संधी इथं अवेलेबल तुमची होऊ शकते. तर सध्या एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. काही तुमचे कमेंट असतील, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. आपलं टेलिग्राम चॅनल आणि महत्त्वाचा या ठिकाणी WhatsApp ग्रुप आहे, तो देखील जॉइन करून घ्या. लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.